चिपळूणला 9च्या 9 जागा आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढतोय आणि 1818 पंचायत समितीच्या लढत 100% यश मिळवण्यासाठीच आम्ही उतरलो आणि कार्यकर्त्याचा सन्मान राखण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो. त्यामुळे आर्थिक ताकद हा एक निकष निवडणुकांचा झालेला आहे. हे दुर्दैवी आहे, कारण एखादा गरीब कार्यकर्ता जर झटणारा असेल, लढणारा असेल, एक वेळ पूजा निकमचं काय कमी जास्त झालं ती मला त्याची पर्वा नाही, किंवा तिला मतं कमी पडली तरी मला त्याचं काय फारशी अडचण नाही. परंतु शौकत मागजनकरला 5 मतं तरी पूजापेक्षा जास्त पडली तर खऱ्या अर्थाने माझा तो विजय केला जातो. की शेखर निकम असं बोललेत की ग्रामीण भागात माझी ताकद आहे, यांना दाखवतो. जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका सुरू आहेत. आपल्याकडे आमदार शेखर निकम आहेत. सर नमस्ते. खूप व्यस्त वेळ आहे आणि त्या वेळामध्ये आपण बोलतोय. एकंदरीत आता ज्या काही निवडणुका सुरू आहेत, सोबत निवडणूक लढवतं, काय सांगा? नाही, चिपळूण तालुका काँग्रेस पक्ष अजित पवार गट या माध्यमातून स्वबळावर लढवतं आणि देवरुख तालुक्यामध्ये आम्ही महायुतीच्या माध्यमातून तिकडे उदयजी सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली देवरुख पंचायत समिती आम्ही लढवतो. चिपळूणला 9च्या 9 जागा आम्ही राष्ट्रवादी म्हणून लढतोय आणि 1818 पंचायत समितीच्या लढवतो. एकंदरीत जी तुमची चिपळूणमध्ये युती झाली नाही, यामागचं नेमकं कारण काय असेल? तुम्हाला बाजूला केलं गेलं, हे नेमकं कुणी केलं असेल? नाही, आता आम्हाला कोणी बाजूला केलं, काय गेलं, ह्याच्यात काय आता फारसं बोलण्यात मला वाटतं अर्थ नाही. आताची निवडणूक स्वतंत्र लढते. निवडणुकीला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ती निवडणूक लढवणं आणि पूर्ण ताकदीने लढवणं. शेवटी निवडणूक लढवत असताना पुढचं काय होतं ह्याची चिंता नाही करायची. आपल्याला पूर्ण ताकदीनं जिंकायसाठीच लढवायचे, ह्या हेतूनच आपल्याला पुढे लढायचं. सर, आपण विधानसभा पाहता, विधानसभेमध्ये आपलं कमी मताधिक्य होतं, नगरपालिकेचं आपलं चित्र आपल्या डोळ्यासमोरच आहे, आणि आता जिल्हा परिषद तुम्ही सोबत लढवत आहे, तिथे आपलं यश मिळेल का, काय वाटतं? 100% यश मिळवण्यासाठीच आम्ही उतरलो आणि कार्यकर्त्याचा सन्मान राखण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतो. त्यामुळे कार्यकर्त्याची तिथली ताकद, तो काय करतो, प्रत्येक वेळी पैशापुढेच निवडणुका लढल्या जातात असा एक समज आहे. तर ह्या निवडणुकीने आपल्याला बदलायचं आणि मला वाटतं 100% तो आपण बदलू, हा विश्वास देखील मला आहे. तुम्ही आता एक विधान केलं, प्रत्येकी पैशापुढेच निवडणूक लढवल्या जातात का? म्हणजे एकंदरीत पैसा माहितीमध्ये आम्ही आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. पैशाचा वापर होतो मोठ्या प्रमाणात? 100% होतो ना, सगळ्या बाजून होतो. काय मी असं म्हणत नाही की विरोधी पक्षच करतो आणि आम्ही नाही करत किंवा बाकी कोण. हल्लीची गणितच सगळी वेगळी झालेली आहे. त्यामुळे आर्थिक ताकद हा एक निकष निवडणुकांचा झालेला आहे. हे दुर्दैवी आहे, कारण एखादा गरीब कार्यकर्ता जर झटणारा असेल, लढणारा असेल, तर त्यांनी निवडणूक लढवावी नाही का या सगळ्या प्रक्रियेत? हा एक प्रक्रियेचा भाग आहे. पण ही काही कारणं बिरणं देत बसण्यात काही फारसा अर्थ नसतो. आपल्याला निवडणूक ही 100% तयारीनिशी उतरून लढायची आणि जिंकायची. एक साध्या सोप्या भोळ्या माणसाला फसवले गेले असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, की आपण जर पाहिलं तर नगरपालिका निवडणुकीत जे काय झालं ते आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि मग तो कोण असेल, की शिंदे गटाचा एक माजी आमदार असतील की भाजपचे नेते असतील, कोण नेमका असू शकतो, काय सांगा? नाही, आता तो विषय पूर्णपणे संपलेला आहे. माझ्या दृष्टीने विषयाला काय परत परत कोणी काय केलं काय नाही, त्या सोयीच्या प्रमाणे ज्याने त्यांनी त्यांचं राजकारण केलं असेल तर राजकारण संपलेलं आहे. आता मला फक्त ही निवडणूक आपण चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्याला पाठबळ देऊन जिंकण्यासाठीच लढायची आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी घराणेशाही दिसून येते. आपण पाहिलं तर पोपळीमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे, आपल्याकडे इकडे पाहिलं आपण खेडीमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे. काय सर असं एकंदरीत, म्हणजे आपण जर पाहिलं तुम्हाला विधानसभेला जायचं तर कमी मताधिक्य पोपळीमध्ये मिळालं होतं, तरी पण त्यालाच तुम्ही उमेदवार दिले गेलेले आहे. बाकी चेहरे नव्हते का तुमच्यासमोर, असा प्रश्न समोर येतो का? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, ज्यावेळी बैठका होतात त्यावेळी इच्छुक म्हणून काही नाव पुढे येणं गरजेचे असतं आणि ज्यावेळी इच्छुक म्हणून कोणच येत नसतं त्यावेळी जो पक्षासाठी काम करतो त्याला ती लढवण्यावरच लागेल असे आदेश द्यावे लागतात आणि मग पक्षासाठी ही लढणारी फळी आहे. तुम्ही डायरेक्ट जरी बोलला नसेल तर तुमचा रोख असा असेल की पूजा निकमनं इथं लढवताय असाही असू शकतो आणि तो असणं स्वाभाविक आहे. सावर्ड्यामध्ये आम्ही तिला लढवावी अशा मताचे आम्ही नव्हतोच, परंतु सगळ्या लोकांच्या मताप्रमाणे कोणच तिथं तयार नव्हतं आणि निश्चितपणे मी ती सावर्ड्यातून ज्यावेळी लोकांचा आग्रह होता आणि तिने काम केलं, ती काय घराणेशाहीपेक्षा सभापती म्हणून चांगलं काम केलंय, महिलांमध्ये चांगलं काम करते, माझ्यापेक्षा जास्त गाववाड्यांशी या गावांशी तिचा संपर्क आहे. त्यामुळे त्यांची पण होती आणि एखादी चांगली असेल तर आम्ही नेहमी संधी देतो. आता आम्हाला अल्पसंख्याक समाजाला पण संधी द्यायची होती
आणि मग ती देत असताना दुसऱ्या कोणाच्या ते सांगायचं आणि मग त्यांनी काय कमी जास्त करायचं. ह्या सगळ्यापेक्षा मी सावर्ड्याची ओपन सीट आमच्याकडे शौकत महाजन सारखा अतिशय काम करणारा आणि परिस्थितीने गरीब असलेला उमेदवार आज इथून दिलेला आहे. मी नेहमीच सगळ्यांना सांगत आलेलो आहे की एक वेळ पूजा निकमचं काय कमी जास्त झालं ती मला त्याची पर्वा नाही, किंवा तिला मतं कमी पडली तरी मला त्याचं काय फारशी अडचण नाही. परंतु शौकत मागजनकरला 5 मतं तरी तुझ्यापेक्षा जास्त पडली तर खऱ्या अर्थाने माझा तो विजय असेल. एकत्र आपण जर पाहिलं बऱ्याच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. शिवसेना भाजप बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं, मुंबई महानगरपालिका असो, चिपळूण नगरपालिका असो, या ठिकाणी शिवसेना भाजपचंच वैशिष्ट्य दिसून येते. ह्या ठिकाणी आपला निभाव कसा लागेल काय सांगा? आता एक लक्षात घ्या, निवडणुकीला जाताना कोण आहे सोबत कोण नाही अशी चिंता करायची नसते. जायचं, निवडणूक सामने करायचे. ते दोघं एकत्र आहेत, मी एकटा आहे, ठीक आहे ना. निवडणुकीचा भाग आहे, प्रक्रियेचा भाग आहे. एकटे पडलं असं म्हणायचं आहे? नाही, मी एकटा पक्ष म्हणून मी लढवतोय. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने कधी काय त्याची चिंता करायची नसते. ज्यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवायला घेतलं त्यावेळी समोर प्रचंड ताकद होती. सगळे सदस्य जिल्हा परिषदेचे तिकडे होते. देवरुखमध्ये तर सगळेच सेना, माझा एक सरपंच पण नव्हता. पण मी 5-6 हजार मताने पहिल्या वेळी पडलो, दुसऱ्या वेळी 30,000 मताने निवडून आलो, तिसऱ्या वेळी सगळे होते, शहरात सगळे होते, बाकी सगळे होते, पण शहरात पण मी मायनसच होतो ना. शहरात मी कार्यकर्ते सर कुठे कमी पडले नाही का? कार्यकर्ते कमी पडले ना. ऐका ना, ज्यावेळी कोण नव्हतं माझ्यावर तेव्हा मी शहरात 7 ते 8,000 प्लस होतो 19ला. बरोबर आहे. ज्यावेळी शहरात सगळे होते, वेगवेगळ्या पक्षापासून सगळेच होते ना. नारायण राणेंच्या वेळी पण आम्ही सगळे होतो, तरी आम्ही शहरात मागे पडलो आणि आता पुढे गेलो. मग आमचं काहीतरी चुकलं असेल ना. एक तर कबूल करता आपण काय ते चुकलंय? 100% ना. जर महायुती म्हणून आम्ही लढलो दोन्ही निवडणुका आणि शहरात नारायण राणे साहेब सुद्धा 7,000ने समथिंग मागे होते, मी साधारण 1,500ने मागे होतो. मग ही सगळी जर ताकद आता एकवटली, ती का नाही त्यावेळी एकवटली, हा माझा प्रश्न आहे. बरोबर. महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता की त्यावेळी ताकद काय एकवटली नाही, म्हणजे कुठेतरी जनशक्ती धनशक्तीचा वापर केला गेला होता का, असा सुद्धा मुद्दा. नाही, त्याही वेळी चांगलं यश मिळायलाच हवं होतं ना खासदारकीला. जर आपली तेवढे सगळ्यांनी जर हे आहे तर त्यावेळी नाही. पण सर महत्वाचा प्रश्न मी उपस्थित केला आहे की त्यावेळी का नेमकं मिळालं नाही, कारण मुळात तुम्ही जो पक्ष निवडला होता, तुम्ही माहितीमध्ये गेल्यामुळे मुस्लिम समाजाचं वोटिंग जे होतं ते आपल्याला मिळालं नाही सर. म्हणजे अल्पसंख्याकांचं होतं ते आपल्याला मिळालं नाही आणि ते प्रश्न त्या पारड्यामध्ये पडलं होतं. लोकसभेला सुद्धा ते चित्र दिसून आलं होतं. त्यामुळे सगळा प्रकार घडला असं वाटत नाही तुम्हाला? थोडाफार रास्ता पण आहे, तो मुद्दा काही चुकीचा आहे अशातलं मानत नाही. पण तीच गणितं जी आता तुम्ही मला सांगताय ना की आपल्याला त्याचा विचारही होणं गरजेचं आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. आता त्या झालेल्या गोष्टी त्या पाठीमागे सोडून द्यायच्या, पुढे जायचंय. आपण आता पाहिलं त्या ठिकाणी शिवसेना भाजपचं खूप मताधिक्य आणि बऱ्यापैकी सगळं सुरू आहे. एकंदरीत प्रशांत यादव किंगमेकर ठरलेत नगरपालिका इलेक्शनमध्ये आणि स्वतःची मिळवणी आता त्यांची पोपळी शिरवा 85 गणामध्ये उभी आहे. काय सांगाल सर? पहिली गोष्ट कसं आहे, आम्ही ती निवडणूक अचानकपणे एकटे लढलो ना. आता तेच बोलण्यात काय पॉइंट नाही ना. आणि त्यावेळी जर वेगळी समीकरणं जुळली असती तर वेगळ्या परिस्थितीत तुम्ही दिसलं असतात. पण आम्ही कधीच त्या भूमिकेचा विचार केला नाही. मी माहितीचा यावा म्हणून मनापासून शांतच होतो, त्या प्रक्रियेतच भाग नव्हता. त्यामुळे तो विषय संपला. थोडंसं बोलता नाराज दिसताय सर. एकंदरीत तुम्ही नाराजी तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येते स्पष्टपणे की बाबा माहितीने आपल्याला खूप बाजूला केलं, मग नाराजी दिसून येते. आपण आता नाराज होण्याचा मला काही प्रश्न नाही ना. शेवटी ज्याचा त्याचा निर्णय जो तो घेत असतो, त्यामुळे त्यात नाराज काय व्हायचं. समजा तुमचं माझ्याशी पटत नसेल तर मी स्वतंत्र लढतो हे सांगून एकमेक लढू शकतो. माझी भूमिका नेहमी एवढीच आहे की जी काही गोष्ट करायची असेल ती स्पष्टपणे सांगून केली पाहिजे. या भूमिकेशी मी असतो. जर उद्या महायुती म्हणून जिल्हा परिषद लढवायच्या तर जे ठरेल त्याला बांधील राहिलं पाहिजे. मग मागणं एबी फॉर्म देईन किंवा काही करेन असं नाही चालेल, मग त्याला काय राहत नाही ना. त्यामुळे जे ठरेल त्याला ठाम राहणं खूप गरजेचं आहे. आता आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं की आपण आता स्वबळावर लढवूया. चिपळूणमध्ये आपण आपली लोक आहेत, ताकद त्यांच्या गटामध्ये, ज्याची ताकद आहे नाही त्याची एक ही परीक्षा आहे. ही परीक्षा आहे, हे आव्हान आहे. एक चांगल्या पद्धतीने त्याला तोंड दिलं पाहिजे. राजकारणात संकटं येत असतात, आव्हानं येत असतात, ती झेलत एक चांगल्या पद्धतीची संस्कृती ठेवून आपल्याला पुढे जायचं असतं.
त्यामुळे कोणाला काय बोलावं किंवा अशा ह्याच्यात काय मी नाही, मी माझी बाजून जातो. मी काय काही ठिकाणी माझ्याबद्दल म्हणजे खोटा प्रचारही केला जातो. सध्या काय केलं ते केलं जातं काय की शेखर निकम असं बोललेत की ग्रामीण भागात माझी ताकद आहे, यांना दाखवतो. आणि कुठेही बोललो असेल तर माझ्यासमोर सांगा, मी मला जे ओळखतात ते सांगू शकतील की असा हा माणूस बोलूच शकत नाही. आणि मी कधी बोलत नाही, मी कधी चॅलेंज देणं आपलं काम भलं की आपण भलं. सातत्याने माजी आमदार सदांचं आपल्यावरती वक्तव्य केले जातात. मागच्या जो इलेक्शनचा निकाल ज्यावरती बोलले गेले होते की आम्ही होतो म्हणून शेखर निकम निवडून आले होते, हे त्यांचं विधान होतं. सातत्याने आपल्यावरती बोलले जातात. नेमकं काय होतं चव्हाणसाहेब तुमचं नेमकं पटत का नाही? नाही, आधी त्यांचं माझं पटत नाही हे कोणी राजकारणाबद्दल आमच्या घरगुती नातेवाईक आहेत, आमचं त्यांचं चांगलं पटतं, बोलाचाली असतं. राजकारण आहे राजकारणाच्या ठिकाणी. काही गोष्टी त्यांना पटत असतील त्या मला नसतील, काही गोष्टींचा त्यांचा आग्रह असेल तो माझ्या कार्यकर्त्यामुळे मला पुरा करता येत नसेल. काही वेळा मला पटलं तरी खालच्या लोकांना पटेल असं नसतं. या सगळ्या प्रक्रिया असतात. त्यामुळे त्यांचं माझं पटत नाही हे पहिलं सोडून द्या. आमचे चांगले संबंध आहेत, इलेक्शन येतात जातात. आणि मी नेहमी कार्यकर्त्यांना हेच सांगतो की तुम्ही उगाच स्वतः इथं डोकेफोडी करत बसू नका. नेते मंडळी कधी कधी कुठच्याही क्षणी एक होत असतात. आपलं काम करा, पक्षाशी निगडीत काम करा. त्यामुळे ते असं काय नाही त्याच्यातून कुठून काय टोकाच्या मतभेद किंवा काही असं कुठंही नाही. फक्त कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या ह्याच्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली. एखादी माजी आमदार रमेशभाई कदमने आता पक्ष राजीनामा दिलेला आहे आणि आपण जर पाहिलं एकतर ते तुमच्या अजित पवार गटामध्ये सहभागी होतील किंवा शिंदे गटामध्ये, असं वाटते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील की नाही आजच्या घडीला मी सांगू शकत नाही. पण त्याचं म्हणजे जसं पुण्यामध्ये एकत्र लढले, बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेला एकत्र लढतात. तर तुमच्या चॅनलवरच मी अनेक वेळा सांगितलं की ते यावेत ही आमच्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. तर काय होतं ते शेवटी आमच्या हातात नाही ना. माजी आमदार रमेशभाई कदम आपल्या अजित पवार गटामध्ये सहभागी होणार अशी चर्चा सुरू होती, काय सांगायचं? नाही, अशी काही चर्चा नाही. आणि रमेशभाई मोठे नेते आहेत त्यामुळे ते प्रदेश पातळीवर लोकांशी त्यांची चर्चा चालू होऊ शकते. कारण माझ्यासारख्या छोट्या माणसाशी काय त्या गोष्टी होत नाहीत ना. आपल्याला त्यांना वरच्या लेवलला काय त्यांची भूमिका आहे त्याप्रमाणे ते ठरवतील. शेवटी ते इतके परिपक्व आहेत, सगळ्या गोष्टींनी तावून सुधारून निघालेले. त्यामुळे त्यांचा निर्णय काय. तुम्हाला असं वाटत नाही की सरांनी भाईने आपल्याकडे यावं म्हणून? कोणी कार्यकर्ता नेता आपल्या पक्षात यावा असं काय वाटतंच ना, प्रत्येकाला जुने आपले संबंध आहेत, राजकीय एकत्र काम केले. मग तुम्हाला प्रश्न विचारते, असं वाटत नाही? वाटतं ना, वाटायचं काय, वाटण्याबद्दल काय प्रश्न नाही. पण त्यांच्या काही प्रश्न असतील ते सोडवण्याची ताकद वरच्या लेवलमध्ये असेल. इलेक्शनच्या दिवशी मतदान फॉर्म भरण्याच्या दिवशी आपण आमदार भास्कर जाधवांची गळाभेट घेतली होती, आशीर्वाद घेतले होते. आपण कुठे एकत्र येऊया असं भास्कर जाधवांनी विधान केलं होतं. चर्चा रंगली सर, काय सांगा? नाही, एक लक्षात ठेवा, तुम्ही कधी बघितलं नसेल मला माहित नाही, पण भास्करराव ज्या ज्यावेळी माझ्या समोर येतात तर मी त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो. राजकीय दृष्ट्या भास्करराव ज्या परिस्थितीत काम करतायत, म्हणजे आता नव्हे पहिल्यापासून, ज्यावेळी निकम साहेब, माटे साहेब ही स्ट्रॉंग मंडळी एका बाजूला होती त्यावेळी त्यांनी त्या धडक्यानं काम केलं आणि ताकदीने काम केलेलं आहे. तसं त्यांची बऱ्यापैकी परिस्थिती अशीच आहे की फार मोठा कोण पाठीशी नसताना त्यांनी बऱ्यापैकी हे सगळं उभं केलं. त्यामुळे पॉलिटिकल, आणि मी सभागृहात त्यांचं काम पण बघत आलेलं, म्हणजे माझी कमीच वर्ष आहेत ते आज इतके वर्ष काम करतात. ज्या पद्धतीने मांडणी असेल, आक्रमकता असेल, बोलणं असेल, वाणीवरचा कंट्रोल असेल, त्यामुळे आणि कोकणातले आम्ही विशेषतः चिपळूण मधले आणि त्याहीपेक्षा महत्वाचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि निकम साहेबांना त्यांच्याबद्दल एक खूप प्रेम असलेली व्यक्ती आहे ती. आणि आमचेही घरगुती खूप नातं आहे. त्यांची मिसेस देखील आपल्या जवळच्या संबंध, घरातल्यासारखे आम्ही लोक सगळे भावंडासारखेच आम्ही होतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड आदर हा आहेच ना. मी कधी काही लपवून ठेवलंय का, लपवून भेटतो आम्ही कधी? तुम्ही ते असे म्हणाल ना एकत्र या, मला बोलायचं असतो, टोन असतो ना, सहज गमतीने बोललेल्या गोष्टी असतात त्या. काय चर्चा असते अशी ओपन करतात, ती काय ओपन केली राज्यवाद चर्चा सुरू झाली नाही? अरे काय चेष्टेत बोलतात ना, पाठीवर हात म्हणाले काय तो असं बोलणं आमचं असतं ना ते. मला त्यांना काय वाटतं याच्याशी मला देणं नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, हे मी ठामपणे आज नव्हे याच्या आधी पण तुम्ही त्यांचं आता विश्लेषण केलं तर
खरंच आमदार भास्करांची गळचेपी होती असं वाटत नाही तुम्हाला? एक मित्र म्हणून, राजकीय मित्र म्हणून वाटत नाही सर? की फक्त म्हणजे पक्षामध्ये- मला मी एक समजा पॉलिटिकल भाग सोडा आणि एक विश्लेषक पण नाही मी तेवढ्या ताकदीचा, पण एक सामान्य नागरिक या नात्यानं जर माझी भूमिका केली, मी त्याच्यावर बोलणं उचित नाही हे मलाही कळतं. पण खरंच म्हणजे पक्ष म्हणजे ते गोष्टी ह्या समजून घेतं की नाही मला माहित नाही, काय त्यांची सूज. पण ती गळचेपी होते त्यांची. गळचेपी नाही म्हणता येणार, कारण गळचेपी त्यांचा त्यांची आवाज होणार दाबला नाही. जातो. आवाजही दाबू शकत नाही, कारण त्यांचा आवाज मजबूत आहे, तो नाही प्रश्न. नाही, विरोधी पण पक्षनेते त्यांना करायचं- सपोर्ट जो हवाय हा, तो सपोर्ट लागतो. म्हणजे खरं म्हणजे आताही नगर परिषद निवडणूक 100% त्यांच्याकडे द्यायला, तर तुम्ही असं कसं करू शकता? तो आता त्यांचा विषय, मी त्याच्यावर बोलणं उचित नाही. सरांनी एक मोठं विधान केलं आमदार भास्कर जाधवांच्या बाबतीत, एक सामान्य नागरिक म्हणून विधान केलंय की कुठून तरी पक्षाकडून जो सपोर्ट पाहिजे तो त्यांना मिळत नाही, बरोबर ना सर? ही जी व्यथा जी आहे ना, एक मित्र म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी व्यथा मांडले. सर, विरोधी पक्षनेता पण त्यांना पण मिळाला नाही. 100% मिळायला हवं या मताचं मी. भले पक्षीय काय वेगवेगळी मतं असतील किंवा ते असेल, कोणी असो, आपला जर एखादा माणूस मोठा होत असेल तर का तुम्ही अभिमानाने होऊ नये म्हणता? आणि त्याची ताकद आपल्याला ठीक आहे, संघटनेला ते जास्त वापरतील, आम्हाला त्रासही जास्त देतील, पण रत्नागिरी जिल्हा म्हणून कामाला आणि सगळ्याला एक वेगळा हे राहणारच ना. फायदा आपला होऊ शकतो. 100% पक्षाला आम्हाला तोटा होईल, सर, पण विभागाला नक्की. मी हा प्रश्न वारंवार विचारतो मुलाखतीमध्ये. अनेक कार्यकर्त्यांचं मत असतं की आमच्या सरांना मंत्रीपद मिळावं. सर, जातं ते रायगडला जातं, इतर ठिकाणी जातं, तुम्हाला सर का मिळत नाही? कार्यकर्त्यांची भावना आहे की आम्हाला लाल दिव्याची गाडी, कारण का साधा सोपा सिंपल व्यक्तिमत्व, सर्वांचं काम करणारा जाणता राजा म्हणून आपली ओळख आहे. काय सांगाल? पहिली गोष्ट ही काही तुमच्या माझ्या हातातली गोष्ट नाही. दुसरी गोष्ट आहे की जी जिल्हा म्हणून ताकद लागते ती आमच्याकडे पाहिजे तेवढी आमच्याकडे नाही. तिसरी गोष्ट, पक्षीय ह्याच्यामध्ये काही समीकरणं असतात की उद्या चिपळूणची नगर परिषद आम्ही आणू शकलो नाही, ह्या सगळ्या गणितात सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ऑटोमॅटिक ते विचार करत असतील, किंवा मंत्रिपदाच्या दृष्टीने आणि काही गोष्टी गरजेच्या असतील की ज्यामध्ये जिल्हा महाराष्ट्र सांभाळणार किंवा काही असं. आणि मी त्याच्यात नाही फारसा, मी आपलं काम करत राहतो. मी फार त्या मंत्री ह्या नाही. माझं खरं म्हटलं तर फील्ड पण वेगळं आहे. मला क्रीडा प्रबोधिनी म्हणा, क्रीडा विषयक क्षेत्रामध्ये खरंच खूप आनंद मिळणारं माझं काम आहे. ही आमदारकीची शेवटची इलेक्शन व्हायची आहे की पुढे आमदारकीला उभे राहणार? नाही, आमदारकीला उभं राहणं आणि न राहणं हे माझ्या हातातलं गोष्ट नाही. तर महायुतीचा निर्णय, आमचे पक्षाचे नेते अजित पवार साहेब, तटकरे साहेब ठरवणार आहे. पण संघटना आणि पक्षाने आता असलेल्या उमेदवारांचं जीवतोड काम करणं हे माझं काम. शेवटचा प्रश्न आहे, 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती गणामध्ये उमेदवार उभे केलेला आहे, कितपत यश मिळेल? किती उमेदवार निवडतील? आताच्या पर्यंत आमचं प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे जर ज्या ताकदीने आम्ही जर व्यवस्थित सगळ्यांनी ज्या ईर्ष्याने आता सगळ्या त्या पद्धतीने गेलो आणि फार मोठ्या अडचणी कुठं आल्या नाही, तर आम्हाला खूपच चांगलं आहे. किती पण नाही, ते जागा कशा दिसली, मी काय भविष्यकार आहे. हे होते आमदार शेखर निकम, कॅमेरामॅन सायशक सर, निसाशी, नवराष्ट्र.